लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ध्येय ठेवत शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात फळ व बिस्किट वाटप। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त शिंदखेडा तालुक्यात शिवसेनेच्या वतीनं ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा इथं रुग्णांना फळे व बिस्किट पुड्यांचं वाटप करून सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम उत्साहात राबवण्यात आला। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ध्येय समोर ठेवत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास शिवसैनिकांसह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला। विशेष म्हणजे तालुका प्रमुख प्रकाश चौधरी हे ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण कल्याण समितीमध्ये सदस्य आहेत। यावेळी ग्रामीण रुग्णालयातील विविध वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस करण्यात आली। उपचार घेत असलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना फळे व बिस्किट पुड्यांचं वाटप करण्यात आले। तसेच रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेत त्यांना धीर देत लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। शिवसेनेचा वर्धापन दिन केवळ उत्सव म्हणून साजरा न करता समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। समाजातील गरजू रुग्ण व दुर्बल घटकांच्या सेवेसाठी शिवसेना सदैव कटिबद्ध असल्याचं यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले। कार्यक्रमात शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश चौधरी यांच्यासह युवासेना तालुका प्रमुख सोनू राजपूत, तालुका उपप्रमुख भालचंद्र पाटील, तालुका उपप्रमुख गुलजारसिंह गिरासे, विधानसभा प्रमुख किशोर सिसोदिया, उपतालुका प्रमुख नितीन सकट, शिवसैनिक गुलाबराव बडगुजर, सुनील पाटील, सचिन चौधरी, माजी सैनिक भूषण पवार, भटू अहिरे, शोभाताई पाटील, ईश्वर कसबे आदी उपस्थित होते। तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय सहाय्यक अधीक्षक मिलिंद धात्रक, डॉक्टर हेमंत पाटील, डॉक्टर अंजली पाटील, डॉक्टर उज्ज्वल पाटील यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले। शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाशी संवाद साधून रुग्णांच्या सोयी सुविधांबाबत माहिती घेतली। शिवसेना पक्षाच्या 60 वर्षाच्या प्रदीर्घ वाटचालीचा गौरव करताना समाजहिताच्या कार्यातून वर्धापन दिन साजरा करण्याची परंपरा जपली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे रुग्ण त्यांच्या नातेवाईकांसह उपस्थित नागरिकांनी कौतुक केले। शिवसेना शिंदखेडा तालुक्याच्या वतीनं भविष्यातही विविध सामाजिक आरोग्य विषयक व जनहिताचे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले। शिवसेनेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। मुख्य संपादक भूषण पवार। आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिवस आहे। या निमित्ताने 60 वर्षापूर्वी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेचं एक छोटंसं रोपटं आपल्या महाराष्ट्रामध्ये लावलं होतं। आज त्याचा वटवृक्षामध्ये रूपांतर होऊन भव्य असा नंबर 1चा पक्ष महाराष्ट्रामध्ये शिवसेना झालेला आहे। आणि आजच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयामध्ये या ठिकाणी रुग्णांना फळ वाटप केलेलं आहे। आज सर्व शिवसैनिकांना, संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक आज वर्धापन दिवस मनवत आहेत। आम्ही शिंदखेडा तालुक्यामध्ये युवा सेना असेल, आमची ज्येष्ठ शिवसेना असेल, सर्वच शिवसैनिक मोठ्या उत्साहामध्ये आपल्या शिंदखेडा शहरामध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि त्या निमित्ताने आम्ही आज हा एक छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला होता। सर्वांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।